नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह। पण वेव्ह समजण्याआधी त्याचं इंट्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे, कारण वेव्हच माहीत नसेल तर तुम्हाला सुपरपोजिशन काय कळणार। आणि बऱ्याच लोकांच्या मिसकन्सेप्शन असतात वेव्ह बद्दल, त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। किती टाईपच्या वेव्ह असतात, आपल्याला कुठल्या वेव्ह आहेत, आपल्या सिलेबसला कुठले वेव्ह आहेत, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये माहिती पडणार आहे। चला तर सुरुवात करूया। वेव्ह म्हणजे काय? आता बघा, जगातल्या बहुतेक गोष्टी आहेत ह्या वेव्ह फॉर्ममध्ये असतात, जे ट्रॅव्हल करतात ते अशा वेव्ह कशी असते, झिंचाक 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 झिंचाक, अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन, याला आपण जनरली वेव्ह म्हणतो। पण त्याच्यामध्ये सुद्धा पार्ट आहेत। कुठले पार्ट्स आहेत ते बघूया। वेव्स इज डिवाइडेड इनटू टू पार्ट्स। फर्स्ट मेकॅनिकल वेव्ह आणि दुसरा आहे नॉन मेकॅनिकल वेव्ह। आता या दोघांचा डिफरन्स काय? मेकॅनिकल वेव्ह रिक्वायर मीडियम टू ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस। मेकॅनिकल वेव्हला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं असेल तर मीडियम लागतं, आणि मीडियम कुठलं? सॉलिड, लिक्विड, गॅस। मीडियम नसेल तर हा बिनकामाचा। नॉन मेकॅनिकल वेव्ह डज नॉट रिक्वायर एनी मीडियम, त्याला मीडियमची घंटा गरज नसते। मीडियम नसली तरी हे ट्रॅव्हल करत जाते। फॉर एक्झाम्पल, लाईट वेव्ह, सनकडून अर्थकडे लाईट येते, मध्ये मीडियम आहे का? व्हॅक्यूम आहे, तरी पण ट्रॅव्हल होते। रेडिओ वेव्ह, यूव्ही वेव्ह, अल्ट्राव्हायलेट, एक्स रे, त्याच्यानंतर इन्फ्रारेड वेव्ह, या सगळ्या नॉन मेकॅनिकल वेव्ह आहेत, त्यांना मीडियमची गरज नसते। आता मीडियमची गरज असणारी म्हणजे मेकॅनिकल वेव्ह बघूया। पण याच्यामध्ये पण दोन टाईप पाडलेले आहेत। मेकॅनिकल वेव्ह हॅज टू टाइप्स। फर्स्ट इज ट्रान्सवर्स वेव्ह अँड सेकंड इज लॉन्जिट्युडाइनल वेव्ह। अशा दोन वेव्ह आहेत, एक आहे ट्रान्सवर्स वेव्ह, दुसरा आहे लॉन्जिट्युडाइनल वेव्ह। ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये एक्झाम्पल आहे रिपल्स इन वॉटर, पाण्यामध्ये दगड टाकलात वेव्ह तयार होते, ती ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये मोडते। लॉन्जिट्युडाइनल मध्ये साऊंड वेव्ह येतो, साऊंड वेव्ह। ट्रान्सवर्स वेव्हचा अजून एक्झाम्पल आहे स्ट्रिंग, गिटारवरची स्ट्रिंग वेव्ह। गिटारची तार घेतलीत, टिंग अशी छेडलीत की ती पण अशी झप 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 सापासारखी वेव्ह तयार होते, ती कुठली वेव्ह आहे? ट्रान्सवर्स वेव्ह। साऊंड वेव्ह आहे लॉन्जिट्युडाइनल वेव्ह। आता मी तुम्हाला सांगणार आहे या दोन वेव्ह मधला डिफरन्स काय, कारण आपल्या या सिलेबसमध्ये नॉन मेकॅनिकल वेव्ह नाही आहे, आपल्याला आहे मेकॅनिकल वेव्ह। आणि या पूर्ण टॉपिकमध्ये आपल्याला मेकॅनिकल वेव्हचाच स्टडी करायचा आहे। त्याच्यामध्ये स्टेशनरी वेव्ह असणार आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्ह असणार आहेत, बीट्स, साऊंड वेव्हमधले बीट्स असणार आहेत, स्ट्रिंग वेव्ह असणार आहे, तो पण स्टँडिंग वेव्ह म्हणतात त्याला। या सगळ्या वेव्हचा आपल्याला स्टडी करायचा आहे। त्यासाठी आपल्याला इंट्रोडक्शन माहीत पाहिजे की या दोघांमधला डिफरन्स तरी नक्की काय। चला तर तुम्हाला डिफरन्स सांगतो। चला तर डिफरन्स बघूया। त्याआधी माझा क्वेश्चन आहे, समजा अशी इथं दोरी बांधलीत भिंतीला आणि एका हातात दोरी घेतलीत आणि मी अशी वेव्ह तयार केली, झुपुक, तशी वेव्ह जाणार पुढे। अजून त्याला मोमेंटम दिला तर अशी वेव्ह जाणार पुढे। आपल्याला फील काय होतं की ही वेव्ह पुढे पुढे सरकते, असं वाटतं ही जी दोरी आहे, ही जी स्ट्रिंग आहे, हे वेव्हच्या फॉर्ममध्ये पुढे पुढे सरकते। पण ती वेव्ह जाते का पुढे? ॲक्च्युली ती दोरी पुढे जाते का? नाही जात। पाण्यामध्ये दगड टाकलात, रिपल्स तयार होतात, वेव्हज तयार होतात, चारही दिशाने वेव्ह जातात, पण ॲक्च्युली पाणी तिथून पुढे जातं का? नाही जात। म्हणजे पुढे जातं ते काय असतं? वेव्हमध्ये मास डज नॉट ट्रान्सफर, वेव्हमध्ये मास ट्रान्सफर होत नाही। मग काय ट्रान्सफर होतं? ओनली मोमेंटम अँड एनर्जी गेट ट्रान्सफर, या दोनच गोष्टी ट्रान्सफर होतात। लक्षात ठेवा, वेव्हमध्ये मास जात नाही, इथे वस्तू पुढे जात नाही, फक्त मोमेंटम, धक्का आणि एनर्जी, याची एनर्जी त्याला, त्याची एनर्जी त्याला, याची एनर्जी त्याला, अशी सगळी एनर्जी फक्त ट्रान्सफर होत जाते, मास ट्रान्सफर होत नाही। आता डिफरन्स बघूया। ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय ते बघा। ट्रान्सवर्स वेव्ह
आता बघा, मी ती अशी दोरी घेतली, अप अँड डाऊन मोशन केली, अप अँड डाऊन मोशन केली, त्याच्या वेव्स तयार होतात. त्यातला एक एक पार्टिकल, समजा अशी वेव असेल, अशी वेव तयार झाली, इथं दोरी फिक्स केली आणि अशी वेव्स तयार होते, अशी वेव्स तयार होते. त्यातलं समजा एक पार्टिकल मी ऑब्झर्व केला, एक कुठला तरी हा पार्टिकल ऑब्झर्व केला. हा जर ऑब्झर्व केला तर आपल्याला काय दिसतं, हा पार्टिकल आत्ता इथं आहे, दुसऱ्या मिनिटाला खाली जातो, परत वरती येतो, परत खाली येतो, परत वरती जातो. म्हणजे पार्टिकल फक्त अप अँड डाऊन मोशन करतो, पार्टिकल अप अँड डाऊन, पण वेव पुढे ट्रान्सफर होते, वेव डायरेक्शन. पार्टिकल अप अँड डाऊन पण वेव पुढे जाते. याचा अर्थ पार्टिकल मोशन अँड वेव मोशन याच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल असतो, 90 डिग्रीचा. पार्टिकल मोशन अँड वेव मोशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे बघा, वेव चालली पुढे, पार्टिकल झुप 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 झुप, पार्टिकल वर खाली, वेव पुढे सरकली, किती डिग्रीचा अँगल, 90 डिग्रीचा. म्हणजेच काय, ट्रान्सफर वेव्हमध्ये मोशन ऑफ द पार्टिकल अँड मोशन ऑफ द वेव आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके. लॉन्जिट्युडायनलमध्ये काय होतं बघा, कुठला एक्झाम्पल काय, साऊंड वेव. याच्यामध्ये काय होतं, समजा मी इथं बोलतोय, तर पुढे काय आहे, एअर आहे. मी बोललो की पुढे एअर प्रेशर पडतं, मग इथले पार्टिकल पुढे जातात, त्याचे पार्टिकल पुढे ढकलतात, त्याच्या पुढचे पार्टिकल पुढे ढकलतात. मग या वेव्हमध्ये पार्टिकल टू अँड फ्रो मोशन करतं. हे बघा, तुम्ही 7व्या टीला डायग्राम बघितले असेल, हा जाड पार्ट, परत रेअर, परत डेन्सर, परत रेअर, परत डेन्सर, असं बघितलं असेल. आता इथला एक पार्टिकल घेतला, तर हा समजा पार्टिकल घेतला, तर हा फक्त पुढे आणि मागे डिस्प्लेस होतो. आता पार्टिकल पुढे मागे डिस्प्लेस होतो आणि वेव कुठे चालले, वेव मात्र पुढे चाललेला आहे. याचा अर्थ लॉन्जिट्युडायनलमध्ये डायरेक्शन ऑफ पार्टिकल डिस्प्लेसमेंट अँड मोशन ऑफ द वेव आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे अँगल किती, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. याच्यामध्ये पार्टिकल फक्त दुक 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 पुढे मागे होतो आणि वेव्स पुढे जाताना दिसेल. असं वाटतं हा पार्ट पुढे पुढे चाललेला आहे. व्हिडिओमध्ये बघा, ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा, असं वाटतं हा पार्ट पुढे पुढे चाललेला आहे, पण त्याची जे पार्टिकल ऑब्झर्व केले तर ते फक्त पुढे आणि मागेच होत असतात. आता बघा, ट्रान्सवर्समध्ये हा जो टॉपचा पार्ट आहे, इथून इथपर्यंत, याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड एज ॲम्प्लिट्यूड. हे ऑसिलेशनमध्ये शिकलेला. हा जो हायेस्ट पार्ट आहे त्याला म्हणतात क्रेस्ट, हा क्रेस्ट. आणि हा जो लोएस्ट पार्ट आहे त्याला म्हणतात ट्रफ, त्याला म्हणतात ट्रफ. लॉन्जिट्युडायनलमध्ये हा जो कंप्रेस झालेला पार्ट आहे त्याला कंप्रेशन म्हणतात. म्हणजे इथं तुम्ही सी लिहू शकता, कंप्रेशन, कंप्रेशन. आणि हा जो रेअर पार्ट दिसतोय त्याला म्हणतात रेअर फ्रॅक्शन. याचाच अर्थ काय, ट्रान्सफर वेव्ह इज अ मेडअप ऑफ अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ, उंचवटा आणि खड्डा. लॉन्जिट्युडायनल वेव्ह इज मेडअप ऑफ कंप्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन, अल्टरनेट. याच्यामध्ये इथून ते इथपर्यंत आहे त्याला एक वेव्ह, इथून ते इथपर्यंत दुसरी वेव्ह, याच्या पुढे तिसरी वेव्ह. याच्यामध्ये पहिलं कंप्रेशनचे दुसरं कंप्रेशन, ही एक वेव्ह झाली बघा. आता हे कमी पार्टिकल दिसत आहेत, हे जास्त पार्टिकल, एक कंप्रेशन आणि एक रेअर फ्रॅक्शन मिळून एक वेव्ह तयार होते. समजलं? मला वाटतं या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला समजलेले आहेत. आणि जाता जाता वेव्हचं इक्वेशन देतो जे या पूर्ण टॉपिकमध्ये यूज होणार आहे. वाय एक्स अँड टी इज इक्वल टू फंक्शन ऑफ के एक्स मायनस ओमेगा टी. हे इक्वेशन आपल्याला यूज होणार आहे, कारण वेव्ह आहे ही. आणि वेव्ह जेव्हा पुढे पुढे जाते त्यावेळी आपल्याला त्याची पोझिशन आणि टायमिंग माहीत असणं गरजेचं आहे. एखादा पार्टिकल पुढे पुढे अप अँड डाऊन मोशन करतोय. आता तो पार्टिकलची आपल्याला पोझिशन सांगायची असेल, असा वेव्ह चाललेली आहे, अशी वेव्ह चाललेली आहे, सांगितलं, सांग रे पार्टिकलची पोझिशन सांग. तुम्ही का म्हणणार, पार्टिकलची पोझिशन सांगतो, पण कुठले, इथं तर हजारो पार्टिकल आहेत, मी नक्की कुठल्या पार्टिकलची पोझिशन सांगू, कारण वेव्ह अशी असणार ना, सगळेच पार्टिकल वेव्हमध्ये आहेत, ऑसिलेशनमध्ये आहेत. मग मी म्हणणार हां 2 सेंटीमीटरचं सांग. देअर फॉर वाय इज डिपेंड अपॉन एक्स, किती आहे. ठीक आहे, तुम्ही 2 सेंटीमीटरपर्यंत गेलात, अच्छा
2 सेंटीमीटर गेला, पण 2 सेंटीमीटरचा पार्टिकल पण स्थिर नाही आहे. तो एकदा वर जातोय, एकदा खाली जातोय, एकदा वर जातोय, एकदा खाली जातोय. परत तुम्ही कन्फ्यूज होणार. सर तुम्ही म्हटलात 2 सेंटीमीटरच्या पार्टिकलची पोझिशन सांग, पण तो तर फिक्स नाही आहे, तो तर अप अँड डाऊन करतोय, ऑसिलेशन करतोय. मग कशावर अजून डिपेंड असेल? टाईमवर डिपेंड असणार. मी म्हटलं 2 सेंटीमीटरच्या पार्टिकल 3 सेकंदानंतर कुठे असेल? हां, 3 सेकंदानंतर इथे आहे. म्हणून वेव्हमध्ये वायचं फंक्शन डिस्टन्स आणि टाईमवर डिपेंड असणार आहे. समजलं? आणि हे त्याचं जनरल इक्वेशन आहे. जर राईट साईडला जात असेल तर प्लस, लेफ्ट साईडला जात असेल तर मायनस. हे पुढे आपण बघणार आहोत, पण हे जनरल इक्वेशन लक्षात ठेवा, याचा आपल्याला यूज होणार आहे. इंट्रोडक्शन संपलेलं आहे. आता फर्स्ट पॉईंटपासून स्टार्ट करूया व्हिडिओ नंबर 2 मध्ये. तोपर्यंत गुड बाय. थांबा, गुड बाय झालेलं नाही आहे, कारण एक मिस्टेक झालेली आहे. आता ही वेव्ह आहे, पण ही ऑसिलेशनच्या फॉर्ममध्ये आहे. मग ऑसिलेशन हे सायनोसायडल वेव्हमध्ये आहे. इथे आपल्याला ए साइन ही टर्म आपल्याला इंट्रोड्यूस करायला लागणार. ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड किती आहे, आणि हे साईनचं फंक्शन असणार आहे. ही एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगायची होती, जी मला वाटते माझी सांगून झालेली आहे. आता मी गुड बाय करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आपण.